आता बातमी आहे तुम्हाला सावध करणारी। भारतात चहाचे चाहते काही कमी नाही आहेत, त्यातही चहा सोबत बिस्किट खाण्याला तर अनेकांची पसंती असते। गरमागरम वाफाळलेला चहा आणि त्यासोबत विविध प्रकारची बिस्किट आवडीनं खाल्ली जातात। पोट भरण्यासाठी चहा बिस्किट कॉम्बिनेशनला अनेकांकडून प्राधान्य मिळतं। मात्र खरंच चहा बिस्किट खाणं आरोग्यासाठी किती लाभदायी आहे हे तपासण्याची आता नितांत गरज आहे। चहा सोबत बिस्किट खात असाल तर खबरदार। चहा सोबत बिस्किट खाणं आरोग्यासाठी धोकादायक। चहा बिस्किटचं कॉम्बिनेशन शरीरासाठी घातक। सकाळी उठल्या उठल्या बहुतांश लोकांना चहा लागतो। जोपर्यंत चहा पीत नाही तोपर्यंत अनेकांचा दिवस सुरू होत नाही। काही जण तर मोठा कप भरून चहा पितात, सोबत बिस्किटांचा भला मोठा पुडाही फस्त करतात। सकाळी चहा बिस्किट हे कॉम्बिनेशन ठरलेलंच असतं। यावर कडी म्हणजे काही जण सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी असं 3 वेळा चहात बिस्किट बुडवून खातात। तुम्हाला चहात बुडवून बिस्किट खाण्यात काही गैर वाटत नसेल, पण चहात बिस्किट बुडवून खाणं आरोग्याला हितकारक नसल्याचं एका अभ्यासातून समोर आलंय। सकाळी उठून बरेच लोकांना उपाशी पोटी चहा बिस्किट खाण्याची सवय असते। मुळात हे करून आपण गंभीर समस्यांना आव्हान देतो, कारण बिस्किटामध्ये वापरले जाणारे जे घटक असतात त्यामुळे आपल्या शरीरामध्ये अनेक दुष्परिणाम निर्माण होतात। बिस्किटामध्ये वापरले जाणारे रिफाइंड पीठ, रिफाइंड तेल व साखर, मैदा ह्यामुळे आपल्या शरीरामध्ये अनेक गंभीर समस्यांना आपण आव्हान देतो। आपल्या शरीरातील साखर वाढू शकते, लठ्ठपणा वाढू शकतो, पोटामध्ये गॅस फॉर्म होऊ शकतो, आपल्याला बद्धकोष्ठता होऊ शकते, कारण बिस्किटामध्ये फायबरचं प्रमाण खूप कमी असते। चहा हा स्वतः कॅफीन युक्त असतो, त्यासोबतच साखरयुक्त बिस्किट खाल्ल्यास शरीरात साखरेची पातळी वाढते, थकवा, अशक्तपणा जाणवू शकतो। तसंच चहातील टॅनिन घटक आणि बिस्किटातील प्रक्रिया केलेले पदार्थ यांचा एकत्रित परिणाम पचनावर होतो। बिस्किटांमध्ये जास्त कॅलरी, मैदा आणि ट्रान्स फॅट असतात, ज्यामुळे चरबी वाढते आणि वजनही वाढतं। रिफाइंड पीठ आणि फायबरच्या कमतरतेमुळे गॅस, ऍसिडिटी, ब्लोटिंगची ही समस्या उद्भवते। काही बिस्किटांमध्ये पाम ऑइल वापरलं जातं, सोडियममुळे उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा धोकाही वाढतो। चहामध्ये असणारे टॅनिक ऍसिड व बिस्किटामध्ये असणारे घटक आपल्या शरीरातील अनेक गोष्टींचे शोषण थांबवते। मुळात आयर्न, लोह याचं पोषण जे असतं, शोषण जे असतं शरीरात कमी होऊन जातं व आपल्याला आयर्नची कमतरता भासू शकते। त्यामुळे सकाळी उठून चहा बिस्किट ऐवजी आपण फळे खावे, ओट्स खावे, फायबर खावे किंवा मुठभर चणे खावे, शेंगदाणे खावे, ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये कुठला त्रास होणार नाही। सकाळी उठल्या उठल्या तुम्ही ही चहामध्ये बिस्किट बुडवून खात असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी अति धोकादायक ठरू शकतं। सकाळी सकाळी तुम्ही आजारांना निमंत्रण देता, त्यामुळे चहाऐवजी तुम्ही दुसरे पदार्थही खाऊ शकता। चहाऐवजी तुम्ही सफरचंद, केळी, मुठभर बदाम, ओट्स खाऊ शकता। फक्त चहा प्यायल्यानं ऍसिडिटी होऊ शकते आणि त्यामुळे चहा सोबत काहीतरी खाण्याचा सल्ला दिला जातो। मात्र चहा सोबत बिस्किट खाणं हे शरीरासाठी अपायकारक आहे आणि त्यामुळे तुम्ही चहा सोबत बिस्किट न खाता हेल्दी स्नॅक्स खाऊ शकता, जेणेकरून तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होणार नाही आणि तुमचं आरोग्य तुम्ही निरोगी ठेवू शकता। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।